नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत लातूर येथे. माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय व्यक्ती आहेत ॲडव्होकेट अजिंक्य निकम सर, आणि हे सायबर क्राईम या विषयातील खूप मोठे तज्ञ आहेत. आणि आज आपण सायबर क्राईम या विषयावर सविस्तर सरांची चर्चा करणार आहोत, कारण सायबर क्राईम अलीकडे खूप वाढत आहे आणि त्यातून आपण काय बचाव केला पाहिजे, कसा बचाव केला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि जर समजा आपण चुकून एखाद्या गुन्ह्यात अडकलोच तर आपल्याला त्याच्यातून कायदेशीर बाहेर पडताना काय करावं लागेल, अशा पद्धतीने आपण हा भाग शूट करतोय. तर सर नमस्कार. नमस्ते. आपण आपला सविस्तर परिचय द्यावा. माझं नाव ॲडव्होकेट अजिंक्य शरद निकम. मी लातूर येथे वकिली प्रॅक्टिस करतोय. माझं शिक्षण कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट दिल्यानंतर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी तिरुचिरापल्ली येथे झालं. मी तिथनं माझी BA LLB केलेली आहे. त्यानंतर मी माझं LLM महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरमधनं केलेलं आहे. त्यानंतर मागील 5 वर्ष झालं मी लातूर येथे प्रॅक्टिस करतोय. या कालांतरामध्ये मी सुप्रीम कोर्टमध्ये, बॉम्बे हायकोर्टामध्ये व मोठ्या फर्म्स मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आणि मागील 5 वर्षापासून लातूरमध्ये प्रॅक्टिस करत आहे. तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया. चालतंय. सायबर सुरक्षेसाठी काय करावं? सर्वप्रथम सर, सायबर सुरक्षा हे आपल्यासाठी खूप महत्वाचा भाग झालेला आहे. नक्कीच. कारण हे जे युग आहे, या युगाला AI चं युग म्हणलेलं आहे. बरोबर. आणि या AI च्या युगामध्ये जे पण काही गुन्हे होणार आहेत ते गुन्हे हे सायबर गुन्हेच होणार आहेत. यामुळे सायबर गुन्ह्यांची वाचण्यासाठी आपल्याला बरंच काही करायसारखं. सर्वप्रथम मी असं म्हणतो की आपला कुठलाही व्यवहार असेल किंवा कुठल्याही गोष्टी आपण बोलत असतो, व्हॉट्सअपवरती चॅट, आता आपण व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे खूप वापरतो. नक्कीच. व्हॉट्सअप, फेसबुक वरती वापरत असताना सर्वप्रथम एक गोष्ट बघून घ्यायची की आपले जे मेसेज आहेत ते एन्क्रिप्टेड आहेत का नाही. व्हॉट्सअप मध्ये एक एन्क्रिप्टेड ऑन असा शब्द असतो लिहिलेला सेटिंग्स मध्ये. अच्छा. तिथे जाऊन आपण एन्क्रिप्शन ऑन करून कम्युनिकेशन चालू करायला पाहिजे. अच्छा. आणि व्हॉट्सअप जर आपण वापरत नसाल तर एक खूप चांगला ऍप आहे, त्याचं नाव आहे सिग्नल. जे पण मोठे फर्म आहेत, मोठे लोक आहेत, अंबानी घ्या, अडाणी घ्या, हे सर्वजण व्हॉट्सअपचा न वापर करता सिग्नल या ऍपचा वापर करतात. कारण हा ऍप एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतो. आता एन्क्रिप्शन म्हणजे काय की मी पाठवलेला मेसेज, समजा मी तुम्हाला हाय माझं नाव अजिंक्य शरद निकम असं पाठवलंय, बरोबर. तर जेव्हा हा डिजिटली तुमच्यापर्यंत जाईल तेव्हा या मेसेज मध्ये मी अजिंक्य निकम असं लिहिले गेलेलं नाही. एक कोड असेल मोठा 13 डिजिटचा, तो कोड तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही जेव्हा उघडाल तेव्हा तो डिकोड होऊन डायरेक्टली तुमच्या इकडं मी काय मेसेज केलं ते पाठवेल. त्यामुळे काय होईल, आपल्या दोघांमधला जी माहिती आहे आपण एक दुसऱ्यासोबत शेअर करतोय ती बाकी आपल्या दोघांना सोडून दुसऱ्या कोणापर्यंत जाणार नाही. त्याच्यासाठी एन्क्रिप्शन वाले मेसेजिंग ऍप आपण वापरणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मग ते कसं ओळखणार आपण? एन्क्रिप्शन वाले मॅप जे आता तुम्ही मी म्हटलं की आपण जे वापरतोय, जसं आता व्हॉट्सअप वरती किंवा जे पण आपण कम्युनिकेशन साठी वापरतोय ऍप्स, त्यांमध्ये सेटिंग्स मध्ये आपण जाल तर सेटिंग्स मध्ये एन्क्रिप्शन ऑन किंवा एन्क्रिप्शन ऑफ वाला ऑप्शन असतं. बरोबर. तुम्ही एन्क्रिप्शन ऑन केलात की दोघांमधला जो ट्रान्झॅक्शन आहे ते दोघांमध्येच सीमित राहतो. अच्छा. एवढं की सरकारला जरी समजा काही गोष्टी झाल्या ज्याच्याने तुमच्या विरुद्ध कुठला चुकीचा खटला वगैरे दाखल केला असेल, बरोबर, तर ते एन्क्रिप्शन कुणालाच वाचता येत नाही. हे फक्त 2 लोकांमधलंच डेटा प्रायव्हसी आहे, संभाषण आहे. याला आपण डेटा प्रायव्हसी म्हणतो. कसं आहे, या सध्याच्या काळामध्ये सर्वात महत्वाची आपल्याला जी गोष्ट आहे ती आहे डेटा प्रायव्हसी. आपल्या दोघांमधली जी प्रायव्हसी आहे ते आपल्या दोघांमध्ये सीमित राहायला पाहिजे. आणि ऑनलाईन युगामध्ये आपण कधीही काहीही टाकलं तर ते आयुष्यभर तिथंच राहतं. अच्छा. समजा चुकून काल एक न्यूज आली समजा की एका माणसाने गुन्हा केल्याचं दिसून येत आहे, बरोबर, आणि पेपरमध्ये ते छपलं आणि न्यूज पेपरमध्ये, खास तर डिजिटल पेपरमध्ये छपलं, बरोबर, ते आयुष्यभर पेपर तिथंच राहणार डिजिटली. मग नंतर कितीही प्रूव्ह झालं मी नाही केलंय, मी चांगला माणूस आहे, तर तो पेपर डिलीट होणारच नाही. अच्छा. मग अशा गोष्टींसाठी एन्क्रिप्शनचा आपण वापर करून डेटा प्रायव्हेट ठेवणं आपलं खूप महत्वाचं आहे.
छान. दर्शक मित्रांनो, आपण सरांनी सांगितलेली ती सेटिंग ऑन करून घ्यावी आणि आपला डेटा सुरक्षित करून घ्यावा. सर, पुढचा प्रश्न असा आहे, ऑनलाईन व्यवहारिक आपण जे करतो त्यामधून फसवणुकीचे जे प्रकार होतात त्यापासून जे वाचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ऑनलाईन व्यवहारामध्ये वाचण्यासाठी मी सर्वप्रथम तर हे सांगू इच्छितो की जे पण आपण बँकिंगचा ऍप वापरतोय ते आता सध्या सर्वात जास्त चालू आहे ते पेटीएम आहे, फोन पे आहे. हे सर्व जे ऍप डाउनलोड करतोय ते आपण ऍप स्टोर मधनच डाउनलोड करायला पाहिजे. अच्छा. हा, गुगलचा एक ऍप स्टोर येतो, त्याला प्ले स्टोर म्हणतात. आणि जर आपल्याकडे आयफोन वगैरे असेल तर ऍप स्टोर असतो. हे एक मार्केट क्रिएट केलेलं आहे जे की प्रायव्हेट आणि सेफ सिक्युअर ऍप्स असतात तिथे. अच्छा. बरेच फोन पेचे डुप्लिकेट, पेटीएमचे डुप्लिकेट भरपूर आहेत, परंतु ते त्या मार्केट प्लेस मध्ये किंवा प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर मध्ये ते नाहीयेत. कारण प्ले स्टोर ऍप स्टोरला माहिती आहे की हे फसवणुकीचे ऍप आहे. बरोबर. म्हणून जेव्हा पण आपण कुठलाही ऍप डाउनलोड करायचा असेल तर प्रथमतः तो प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरूनच डाउनलोड करावा. बाकी दुसऱ्या वेबसाईट, आमच्या वेबसाईट वरती जाऊन डाउनलोड करा हा ऍप असं जिथे म्हणत असेल तर ती पहिले संकेतस्थळ असली पाहिजे. त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन आपण काही डाउनलोड केलं तर तो मग ऍप आपण त्यांचा ऍप वापरतो. नाव त्याचं फोन पे जरी असेल तरी तो फोन पेचा ऍप नाहीये, त्या फसवणूक करणाऱ्याचा ऍप आहे. म्हणून बँकिंग मध्ये आम्ही जे पाहतोय बऱ्याच सारे स्कॅम काय होत आहेत की आम्ही एसबीआय मधनं फोन केलाय, आम्ही येस बँक मधनं फोन केलाय, आम्ही कोटक मधनं फोन केलाय असं म्हणतात. आणि तुम्हाला 7 लाखापर्यंत लोन आम्ही प्री अप्रूव्ड देतो, 10 लाखापर्यंत लोन देतो, 20 लाखापर्यंत लोन देतो आणि तुमचे फायनान्स स्ट्रॉंग आहे, तुमचं बँक खूप हे आहे, आमची बँक वाढवायसाठी आम्ही असं करतोय, असे भरपूर काही कारण देतात. बरेच मेसेजेस देतात. एवढंच नाही, आता तर एआयच्या ह्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय की फेस मॉर्फिंग करून म्हणजे फेसचं डुप्लिकेट करून अंबानी आपल्याला बोलतायत असं दाखवतायत त्यांनी. सध्या खूप चालू आहे ते. रवीश कुमार आपल्याला बोलतायत असं करा. जे पण कोणी असतील त्यांचा वापर करतात, त्यांचा फेस मॉर्फ करतात आणि त्यांनी आपल्याला बोलतायत असं दाखवून किंवा व्हॉइस मॉड्युलेट करतात. कोण बनेगा करोडपतीचा एक खूप मोठा स्कॅम चालू आहे. त्यांनी अमिताभ बच्चन सारख्या व्हॉइस मध्ये बोलायला लागतात की आम्ही कोण बनेगा करोडपती मधनं बोलतोय, ह्याच्यातनं बोलतोय. एक काम, आम्ही हे सर्व तुम्हाला 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 100 लाख रुपये पण देतो, पण त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला 10,000 रुपये पहिलं पाठवा, 2,000 रुपये पहिलं पाठवा असं म्हणून तुमच्याकडनं घेतात आणि ओटीपी घेतात किंवा हा ऍप डाउनलोड करा, याच्यामध्ये 5,000 भरा म्हणतात. आणि जसंच आपण तो ऍप डाउनलोड केला की आपली सर्व बँकिंगची जी काही माहिती आहे ती सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते. म्हणून बँकिंगचा कधीही वापर करत असताना सेफ आणि सिक्युअर आहे का ते ऍप हे पहिले बघून घेणे आणि मगच त्या ऍप वरनं कुठलेही ट्रान्झॅक्शन करा. त्यातल्या त्यात आणखीन एक महत्वाचं म्हणजे जे ओपन वायफाय असतं, जसं बऱ्याच जागी आपण एअरपोर्टला, रेल्वे स्टेशनला, कुठे कुठे जागी असं म्हणलं असतं फ्री वायफाय आहे 30 मिनिटासाठी, 50 मिनिटासाठी. त्या वायफायला कनेक्ट केल्यानंतर आपला कधीच बँकिंगचा ऍप उघडायचा नाही. कुठलाच आपला जो पण महत्वाचे ऍप आहेत त्या वायफायला वापरून कधीच ओपन करायचं नाही. पब्लिक वायफायला कनेक्ट कमीत कमी वेळा होणे हे खूप महत्वाचे आहे. दर्शक मित्रांनो, सरांनी आता सांगितलं की ऍपचे सुद्धा डुप्लिकेट ऍप तयार होत आहेत. तर आपण ऑथराइज जे प्ले स्टोर आहे त्या प्ले स्टोर मधूनच ऍप डाउनलोड करून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पैशाची सुरक्षितता येईल. सर, आणखी एक चर्चा केली जाते, फिशिंग किंवा मालवेअरचा धोका ओळखण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? सर, सर्वप्रथम फिशिंग म्हणजे काय? फिशिंग म्हणजे एका प्रकारचे स्कॅमच आहे. आपल्याला फोन केला जातं किंवा आपल्याला ईमेल केला जातो की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही एवढे रुपये जिंकलेले आहात किंवा तुम्हाला हे लोन दिलेलं आहे किंवा तुम्हाला जे पण गरजेची मूलभूत गोष्ट असली असं ती गोष्ट तुम्हाला आम्ही देत आहोत म्हणून असं आपल्याला मेसेज केलेले असतात वारंवार. त्या मेसेजच्या दरम्यान त्यांनी आपल्याकडनं माहिती घेण्याची कोशिश करतात किंवा म्हणतात हा ऍप डाउनलोड करा. आजकाल तर म्हणजे तुमची सायबर सिक्युरिटी खतऱ्यात आहे म्हणून हा ऍप डाउनलोड करा म्हणून ऍप आलेले आहेत. म्हणजे सायबर गुन्ह्यामध्ये सायबरचाच नामोल्लेख करून गुन्हे घडले जातात. बऱ्याच वेळा अशा ऍप डाउनलोड करतो आपण चुकीने किंवा आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे माहिती जास्त यायला पाहिजे आणि हे खूप धोकादायक ऍप आपण डाउनलोड करतो. असं काही ऍप्सचा जर मला उल्लेख द्यायचा असेल
तर ते व्हॉट्सअपचं स्टेटस सेव्हर म्हणून एक ऍप आहे, इंस्टाग्रामचं स्टोरी सेव्हर म्हणून एक ऍप आहे. लोकांना काय वाटतं, दुसऱ्याचं कुणाचं व्हॉट्सअपचं स्टोरी पाहिली की ती छान आहे, मी लावतो म्हणून त्याला डाउनलोड करायसाठी एक ऍप डाउनलोड करतात. ते ऍप कधीच सिक्युअर ऍप नसतात, तशा प्रकारचे ऍप. परत बहुतांश जागी आम्ही हेही पाहिलेलं आहे की हे जे ऍप डाउनलोडिंग असते ती ऍप डाउनलोडिंग एका एपीके फाईलच्या द्वारे होती. फाईलचं जे नाव असतं, जर आपण थोडं डिटेलमध्ये गेलात त्या फाईलच्या नावामध्ये आपल्याला एपीके दिसून येतं. जिथं .apk लिहिलेलं आहे ते कधीच डाउनलोड करायचं नाही. .apk लिहिलेलं आहे ते कधीच डाउनलोड करायचं नाही. ओके. परत मी आता पहिले जसं आपल्याला सांगत होतो की डेटा प्रायव्हसी वगैरे खूप महत्वाची आहे. डेटा प्रायव्हसी प्रोटेक्ट करण्यासाठी मी वारंवार माझ्या ऑफिसमध्ये असेल किंवा माझ्या मित्रांना पण सांगत असतो, हा जो ट्रू कॉलर नावाचा ऍप आपण डाउनलोड करतोय, ट्रू कॉलर नावाच्या ऍप मध्ये जेव्हा आपण डाउनलोड करतोय आपण त्याला सर्व परमिशन देतो. त्यामुळे आपल्याकडे जे पण काही डेटा असेल, जे पण काही आपण सर्च करतोय, सर्च हिस्ट्री वगैरे सगळी आहे, ती सगळी हिस्ट्री ट्रू कॉलर कडे जाते. आणि आपण आता फिशिंगच्या बारेमध्ये बोलत होतो. फिशिंग मध्ये लोकांना कसं कळतं की माझं नाव हे आहे, मला हे कळतं, मला हे पाहिजे ते पाहिजे. थोडं लेंदी सर्कल मी तुम्हाला सांगू इच्छितो. ट्रू कॉलर सारखे आपण ऍप डाउनलोड केले, त्यामधनं आपण परमिशन दिली. मग आपण गुगलवरती समजा आपल्याला कुठली गोष्ट घ्यायची असेल, समजा लोन घ्यायचं असेल, जरा पैशाची गरज असेल किंवा कुठलीही गोष्ट जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण तिथे सर्च करतो. बरोबर. ते सर्च करून ठेवलेलं असतं. मग आपण जे सर्च केलेलं असतं ते ट्रू कॉलर डेटा कलेक्ट करतं. ट्रू कॉलर म्हणूनच नाही, बरेच सारे असे आहेत. त्याने डेटा कलेक्ट करतात आपला, आणि हा जो आपला डेटा आहे तो मार्केटमध्ये अमेझॉन असेल, बाकी सर्व गोष्टी आहेत, त्यांना विकला जातो हा डेटा. म्हणून आपण सोशल मीडियावर कधी स्क्रोल करत असलं, समजा मला चप्पल पाहिजे, मी एक जागी जाऊन चप्पल वगैरे बघून आलो किंवा फोन मध्ये मित्रासोबत बोलताना फोन चालू असताना चप्पलीचा संदर्भ जरी झाला, आणि पुढच्या दिवशी आपण फेसबुक वरती आहोत किंवा इंस्टाग्राम वरती आहोत, आपल्याला 5-10 खाली गेल्यावरती चप्पलची ऍड दिसायला लागतात. हे कसे दिसायला लागतात आपल्याला, तर हा आपला डेटा जो आहे तो डेटा आपला मायनिंग करून विकला जातो, आणि ह्या कंपनीज मोठ्या मोठ्या तो डेटा आपल्याला चोरी करतात, आपल्याला न कळत आपल्याकडनं घेतात. आपल्याला वाटतं अरे मला हे पाहिजे होतं, बघा आलं, पण हे आपलं म्हणजे ऍप हे मनकवडे नाही आहेत. तर हे चोरी करून घेत आहेत. हो, बरेच ऍप आहेत, बरेच ऍप अशा गोष्टी करत आहेत. त्याबद्दल आपण जागरूक राहणं हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर सरांनी काय करावं या संदर्भात सविस्तर इत्थंभूत माहिती दिलेली आहे. आपण पुढील भागामध्ये काय करू नये हा विषय घेऊया, आणि तुर्तास सरांनी समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.